मित्रांनो, शिव सकाळ आज आपण चाललो आहे सुधागडला. महाराज राजधानी करत राजधानीवरती आपण आता जाणार आहोत सुधागड किल्ला रायगड. जय शिवराय. आपण आता जवळ पोहोचलो आहे किल्ले सुधागडच्या प्रवेशद्वारावरती. हा एक इकडे रस्ता येतो आपला रायगडसाठी. चला तर आपण आता जाणार आहोत पुढे. मित्रांनो, आता आम्ही ठाकरवाडीमध्ये आलो होतो आणि ह्या ताईची इथे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. तर इथून आपल्याला वरती जायला रस्ता आहे. तर चला आपण आता वरती जाऊ. जय शिवराय मित्रांनो, आता आपण जवळपास पायथ्याजवळ आलेलो आहे. बघू शकतात मागे इथे वॉच टावर आहे. मागे किल्ला हा समोर दिसतो आपला. हा सुधागडचा तो तटबंदी बघू शकता तुम्ही. तटबंदी हा असा रस्ता आहे जंगलातून. नंतर आपण समोर आपल्याला एक शिडी मार्ग दिसतोय. शिडी मार्ग बघू शकता तुम्ही. हे बघा, पहिला शिडी मार्ग इथे लागलेला आहे. हे बघू शकता मित्रांनो. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. छोटे छोटे पायरे, अशा पायऱ्याने आपल्यावरती जाण्याचा रस्ता. चला मित्रांनो, मार्ग दोन मार्ग आहे. तो पलीकडून राजमार्ग आहे. नंतर मार्ग हर हर महादेव. मित्रांनो, कसा हा परिसर आहे मागे. हवा कुठली मस्त. मित्रांनो, आपण थोडं वरती आलं. पहिल्या पायरी मार्ग नंतर आपला परत एक दुसरा पायरी मार्ग लागतो. ते बघू शकता तुम्ही. इथे दोन शिड्या एकाला चिटकवलेल्या. हे बघा, असे या साईडला बघू शकता तुम्ही. चला तर आता आपण हा पायरी मार्ग थोडासा हलतोय. बघा, बघू शकतात थोडा हलतोय. कारण की दोन शिड्या एकत्र केलेल्या आहे आणि खाली थोडी लोखंड गंजलं पण आहे थोडं. वरती हे दिलेलं आहे पॉलिश. चला, ह्या पायरी मार्गामुळे आपण वरती लवकर आलोय. हा सुधागड जिल्हा रायगडमध्ये येतोय. इथे महाराजांचे अगोदरची राजधानी करण्याचा प्लॅन होता, इच्छा होती. पण नंतर रायगडावर राजधानी बनवलेली. इथे रायगडसारखाच महाप्रवेशद्वार आहे, महाद्वार आहे. इथे रायगडसारखाच टकमकटोक आहे. बरंच साम्य आहे किल्ल्यामध्ये. तर चला आपण आता वरती जाऊ, तुम्हाला दाखवतोय. वरती चालत आल्यानंतर आपल्याकडे असे वाड्याचं औषध दिसतं आहे. इकडे हे पायरी वगैरे, वाटा वगैरे, आणि असे इथे आपल्याला वरती जायला रस्ता आहे. वरती चालत आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला बघू शकता ती दगडाची कातळ. वरती तटबंदी आहे. एक तटबंदी ढासळलेली आहे. चला, असा हा रस्ता आहे. इकडे समोर आले की आपल्याला पायरी मार्ग लागतो. असा पायरी मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपण तिथून वरती झाल्यानंतर ह्या पायरीवरती यायचं आहे. हा पायरी मार्ग, असा हा पायरी मार्ग जाण्या. आणि साईडला असे लोखंडी कठडे लावलेले आहेत वरती जाण्यासाठी. हे दगड ढासळलेली आहेत. हे बघा, वरती इकडे माकडं पण आहे. असा पायरी मार्ग. चला मित्रांनो, आता आपण हे पायरी मार्गाने आता वरती चाललो आहे. हे बघू शकतात तर आपल्या मागे ही तटबंदी. चला या चला वरती. हर हर महादेव. हर हर महादेव. आज ही तटबंदी शाबूत आहे मित्रांनो. हे बघू शकतात तुम्ही. हे वरती बुरुज. आता थोडी दगड वगैरे ढासळलेली आहे. दगड ढासळलेली आहेत आणि पडझड झालेली आहेत. पण तरीही मजबूत आहे गड आपला. हा पायरी मार्ग.
हरे शंभो शंभो महादेव शंभो. हे मित्रांनो, त्याचा हा पायरी मार्ग हे वरती. ह्या मुळ्या बघा कशा त्या गेल्या वरती. हे बघा. हर 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 हर. चला पण वरती जाऊ. पोस्टरला पण आवड जाणार आहे. हा रस्ता आहे डायरेक्ट असा हरिहरगड सारखा उंच पण आहे. दमछाक होतोय. इकडे एक परवेशद्वार लागलाय. हा पहिला परवेशद्वार इकडे या साईडचा. हे बघू शकता इथे. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. हे बघू शकता हा प्रवेशद्वार. ढगे पाटील गेले पुढे. सूर्यनारायण पण समोर आहे. हर हर हर. ह्याची हा देवडी. त्याला दरवाजाच्या लॉकसाठी सिस्टीम असेल. इकडचं बाजू पडलेली आहेत. तिकडे तटबंदी. ही भिंत तुटलेली आहे इकडे. हा इथं दरवाजा होता. दरवाजा पार करून आपण परत की एक भिंत टाईप देवडी टाईप हे. हा चिलकती बुरुज आहे. खालून आपण तो बघत होतो चिलकती बुरुज. चिलकती बुरुज. चिलकती बुरुज म्हणून हा प्रसिद्ध आहे. चला तर तुम्हाला दाखवतो चिलकती बुरुज. खालून बघितलंय आपण, आता वरून बघू. खाली जाण्यासाठी मार्ग पण आहे असा. आणि ह्या चिलकती बुरुज वरती भगवा झेंडा. हा खाली मार्ग जाण्यासाठी. आपण खाली पण जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. पाटील बघता इकडे तो पायरी मार्ग. तसं आपण वरती आलो आहे. इकडनं आपण त्या गावात ठाकुरवाडीमध्ये गाडी लावून असं ह्या रस्त्याने जंगलाच्या रस्त्याने वरती आलो आहे. ह्या पायरी मार्ग. हा गडाचा परिसर मागची बाजू बघू शकता तुम्ही. चला तर आपण चिलकती बुरुज आतमध्ये बघू. हा हो. वरून असं वाटत पण नाही की बुरुज आहे म्हणून. हे बघा असा हा भुहेरी मार्ग आहे आतमध्ये. हे बघा हे कसा हा मार्ग आहे. इकडे अंधार आहे भरती ते. हे बघा महादेव. आता याला वाकून जायला लागेल आपल्याला खाली. हा भुहेरी मार्ग आहे. या भुहेरी मार्गातून आपण आता बाहेर निघतोय. चिलकती बुरुज म्हणून असं हा बाहेर आलोय. हा असं इथे हे बघा. खाली बसा. हर हर महादेव. आणि हे बघा हा बुरुज. याला चिलकती बुरुज म्हणून ओळखलं जात आहे. ह्या चिलकती बुरुज वरती ह्या जाण्यासाठी मार्ग आहे. पायरी मार्ग. वरती आपण इथून हे निगराणी करू शकतो. हे दरवाजा ह्या साईडचा रस्ता. हे बघा म्हणजे ह्या साईडला कोणी शत्रू वगैरे येत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या रस्त्याचा उपयोग केला जातो. बघू शकतो हा सरड्या बघा किती मोठा आहे. पाल आहे का चिपकली बघा ना किती मोठी. बघितली का किती डेंजर आहे. एक मिनिट. हे बघा हा भुहेरी रस्ता आहे चिलकती बुरुज. कशा पद्धतीने हा चिलकती बुरुज आहे. आणि आपण हा असाच बुरुज हा रस्ता याला बघितला होता राजमाचीवरती. तशाच पद्धती ही बांधकाम आहे. चला राजमाची सारखंच आहे ना. त्या बुरुजावरून चिलकती बुरुजानंतर इकडे आपल्याला हा चिलकती बुरुज पूर्वेकडे तिकडे आपण जाऊ. पहिले अशी इथे वाड्याचे औषध आहेत. तिथं झाडं उगलेली आहेत.
तो आपल्याला गावातून दिसत होता तो बुरुज असेल मला वाटतं या साईडला. हे बघ वाड्याचे औषध इथे आपलं आपण जसं का राजमाचीवर आलं त्या टाईपच वाटतं ना इथे. का जवळच आहे इथे बुरुज, ह्या जवळच आहे. बरं झालं या साईडला बाबू लवकर. हे बघू शकता तिकडे भगवी पथकासाठी पण तिथे खांब लावलेले आहेत. शिवजयंती असेल, संभाजीराज जयंती असेल वगैरे त्यावेळेस तिथे मोठा कार्यक्रम असतो. हा आपला सह्याद्री मित्रांनो. पूर्वेकडील चिलखती बरोबर जात तिथून रस्ता आहे आतमध्ये जायला. चला आपण आतमध्ये जाऊ मित्रांनो. हा इकडून बघू शकता तुम्ही, हा सुधागडचा बघा मागची बाजू कसं आहे. या पूर्वेकडील चिलखती बुरुजावरून हा नजारा बघू शकता तुम्ही. आणि हे बघा बुरुज, चिलखती बुरुज. हा दगड आज पण शाबूत आहे. चला आपण इथून खाली उतरू. उतरताय आमच्या महादेव. इथे रस्ता होता येण्यासाठी. आणि आता असं आपण हे तुम्हाला दाखवतोय आपला बुरुजवरून. इथून सर्व खाली पण एक दगड तटबंदी आहे, ते तोडून वरती हे बांधलेलं आहे. ते बघा तिकडे ते ठाकरवाडी गाव. चला जर आता आपण खाली जाऊन त्या रस्त्यातून आपल्याला तुम्हाला दाखवतोय. वरून असं परत हे निगराणीसाठीच येतो. इथून आपण रक्षण करणे ते बघण्यासाठी त्यावेळेस होतं. आता बुजलंय काय ते, हां बुजले पण आहे. सैनिक पण पहारा करत हा रस्ता. हे बघा ह्याच्यामधला हा चिलखती बुरुज मधला आहे. आणि हे दरवाजासाठी लॉक करण्यासाठी सिस्टीम होती, इथे लॉक सिस्टीम. हे बघा दोन्ही साईडला हळूहळू. वरती आपण इकडून पण एकदा जाऊन येऊ. बघा मित्रांनो असा बुरुज आहे वरती. एक खांब तुटलेला आहे, पडला खाली. दृष्टीशा बघत आहे. मग त्यावेळेस पाहणीकरी असेल, मावळ्याचा परिसर आहे. चला आपल्याला भरपूर आणखी वरती जायचं आहे. म्हणून आता आम्ही ते आपल्या बुरुजावर मस्त सफरचंद खातोय. हे बघा कुठे लाका सफरचंद. या त्यावेळेस मावळ्यांनी चटणी भाकर खाल्ल्यासारखी असा करला. आणि आता सफरचंदचा नाश्ता करतोय. चिलखती बुरुज बघून आल्यानंतर आपण आलेला आहे इकडे परत हा पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. चला तर वरती जाऊ आपण. काय काय आहे वरती आपण ते बघू. आपण तसं वरती येते ह्या अशा गवताच्या मार्गाने, दगडाच्या मार्गाने वरती आलं. हा रस्ता आहे. असा रस्त्याने पाऊल वाटाने हे दगडी पायरी मार्गाने आता वरती राईटला चला. इकडे पण रस्ता आहे, इकडे पण रस्ता आहे. आपण इकडून जाऊ. पण इकडून आपल्याला त्या मार्ग चिलखती बुरुज वगैरे बघून त्या मार्गाने वरती आल्यानंतर आपल्याला इथे समोर आल्यानंतर असं एक वाटा दिसतो. इथे दुकान. आणि हे बघा सगळे हे वाड्याचं औषध आहे. हे पूर्ण वाड्याचे औषध आहे. हे बघा हे पूर्ण इथे वरती वाड्याचे औषध दिसत आहे.
जेवायला वगैरे इकडे मागे पण आहे. हे वाडा, इथे वाडा होता. पूर्ण वाड्याचे इथे औषध आहे. हे भिंती आजही शाबूत आहे जेवढ्या तेवढ्या. पूर्ण वाडा आहे. चला तर आपल्याला त्या साईडला जायचं, तिकडे सरळ जायचं. तिकडे मंदिर आहे भगव्याकडे, आपल्याला तिकडे जायचं आहे. हे बघ, हे सगळे वाड्याचे अवशेष आहे मित्रांनो. इकडे हे अशा पद्धतीने आपण आता हे वाड्याचे अवशेष बघू शकतो. हे दगड पूर्ण वाटायचे. त्या साईडला भगवा पताका आहे, तिकडे मंदिर आहे. मंदिराकडे आपण जाणार आहोत. मंदिराचं तिथे छोटं शिवमंदिर आहे, नंतर एक देवीचं मंदिर पण आहे. एक तलाव आहे, वाडा आहे आणि महादरवाजा तिकडे जाणार आहोत. विरगळीवरती पालीकडे साईडला विरगळी पण आहे, त्या पण बघणार आहोत. मित्रांनो, हे पूर्ण वाड्याचे अवशेष आहे आणि त्या वाड्याच्या अवशेषामध्ये बघा ते झाड बघा कसं दिसतंय. हे इथे समोर तायल्या बायला आणि इथे हे आपलं एक मंदिर दिसतंय. हे वाड्याचे अवशेष. ह्या गडावर भरपूर वाडे आहे मित्रांनो. हे बघा किती मोठा प्रदेश आहे. हे बघा इकडे पूर्ण तुम्हाला इकडे तिकडे वाडेच वाडे दिसतात. हे आज पण ही भिंतच साबूत आहे थोडी. कमळ तळे, हे तळे आहे. पाणी आता आहे की नाही आहे, पाणी पण आहे तिकडे. महादेव मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहे. पाण्याचं आज जानेवारीचे किती 18 तारीख आहे का. पाणी भरपूर आहे तळ्यामध्ये. ते बघ तिकडे पण वाड्याचे पूर्ण अवशेष आज पण मजबूत आहे. चला तर आपण आता सिद्धेश्वर शिव मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत. हे बघ, ह्या पूर्ण मंदिराची अशी तटबंदी आहे, भिंत फक्त तेवढीच भिंत शाबूत राहिलेली आहे. आणि हे इथे ही गणपतीची मूर्ती बघा किती भारी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हे नंदीची मस्त एक छोटीशी मूर्ती आहे. हा नंतर थोडा जीर्णोद्धार केलाय मंदिराचे, ते फडची वगैरे लावली. इथे एक छोटीशी मूर्ती आहे. इथे गणपती ठेवलेला आहे, घंटा आहे इथे. हर हर महादेव, शिव शंभो. आणि या साईडला हा तलाव आहे. हे पत्र इतर तुटून पडलेले मित्रांनो, नासधूस झालेली. तलावामध्ये पण खूप दगड आहे. तलाव जुना तलाव असल्यामुळे आता त्याचं पण हे झालेलं आहे, ते बघू शकतात. मित्रांनो, आपण आता ह्या कमळ तलावामधून पाणी आणून जलाभिषेक केला आहे शिवलिंगाचा. शिवलिंग असेल, इथली बाहेरची मूर्ती असेल किंवा नंदी असेल, यांचा आपण जलाभिषेक करून आता पुढील मोहिमेसाठी रवाना होत आहे. चला, आणखीन भरपूर गडकिल्ला पाहायचा आपल्याला. हर हर महादेव. मित्रांनो, आपण तिथे कमळ तलाव बघून आणि ते शिवमंदिर बघून आल्यानंतर असा याच रस्त्यानेच वरती समोर आल्यानंतर आपल्या असं ॲरो दिसतो बघा. ॲरो इथे पिवळा कलरचा इथे बांध मारलेला आहे दिशेने आणि अशी पाऊलवाट पण आहे. आणि तिकडे एक अशी वाडा आहे. चला ह्या साईडलाच आपण ती बघत जाऊ समोरच. त्या मंदिरापासून आल्यानंतर आपल्याला असं ह्या रस्त्याने इथे एक वाडा लागतो आणि असे हा एक मार्किंग केलेली आहे या रस्त्याने. बघू शकता जिकडे तिकडे हे दगडी वाडे. त्यावेळेस त्या काळामध्ये दगडी वाडे असतील तर किती भारी वाटत असेल. खूप मोठा सपाटी प्रदेश आहे. इथे पण आजही वाड्याचं बरेच भिंत शाबूत आहे. त्या तिकडचा वाड्याचा आज प्रत्येक दरवाजा दिसतोय आपल्याला. कसा भिंत आहे, एवढा
मोठा मोठा अजस्र दगड आहे इथे पडलेला खाली. इथे काहीतरी माहिती दिलेली बोर्ड लावले समोर. ते बघ तिकडे पण वाडा, जिकडे जिकडे वाड्यात जिकडे नजर पोचत नाही इतक्या दूरपर्यंत वाड्याची संख्या आहे. वाडा, झाडं. इकडे असं चाला झाल्यानंतर आपल्याला इथे एक बोर्ड दिसतोय पाण्याचे टाके म्हणून. कुठेतरी पाण्याचे टाके आहे खाली. तिकडे पाण्याच्या टाक्याकडे जाऊ आपण. हे वाड्याचे औषध बघा ना मित्रांनो, किती खूप म्हणजे जास्त प्रमाणात वाडे. रायगडपेक्षा पण मला वाटतं इथे जास्त वाडे होते. मग त्याच्यामुळेच महाराजांनी हा प्लॅन होता इथे राजधानी करण्याचा. हे बघू शकता तिथे वाड्याची इथे शिळा बघा. आज ही शिळा इथे लावली दिसली दरवाजाची. बघू शकता तुम्ही इथे. हा गाईच्या वरती गाई गाई ढोर आहे का सगळे शेण पडलेले त्यांचे. बघा पूर्ण वाडेच वाडे. डरकाळ्या फोडतोय इकडे एक. त्यांना वाटलं वाघ आलाय, वाघ. रस्त्याचं इथं डायरेक्शन दिलंय ना. पाण्याचा टाका कुठे बघू आपण. साईडला आल्यानंतर बघा हे केवढं उंबर आहे, आंबा आहे. हे मोठे 2-3 झाडं आहे याच्यामध्ये एकमेक. आणि हे वाडा होता इथे. वाड्याच्या मध्येच हे उगलेले आहे झाडं. आपल्याला पाण्याचा टाका बघायचा आहे. पाण्याचा टाका काय कुठे दिसत नाही. बघू इकडे काहीतरी शिळा दिसते, समाधी टाईप दिसते वाटतं काहीतरी. हे बघ वाड्याचे काहीतरी औषध. तर पाण्याचा टाका कुठे आहे काय माहिती. इकडे वाडा आहे. जिकडे तिकडे हे वाडेच वाडे. इकडे मंदिर आहे एक छोटंसं. चला त्या मंदिरात जाऊ आपण पहिलं. काय भारी नजारा आहे. पाण्याचा टाका. हे झाड बघा मित्रांनो उमराचं. उमराचं झाड आहे. चला इकडे एक मंदिर आहे, शिव मंदिर. चला पाण्याचा टाका मित्रांनो नंतर दाखवतो तुम्हाला. अगोदर आता एक शिव मंदिर दिसलंय. कुठे? हां हां ह्या साईडला असेल पाण्याचा टाका, कारण इकडे पाईप दिसतोय ना. चला तर तिकडे बघू. इकडे एक शिव मंदिर आहे. आपण शिव मंदिरात जाणार आहे पलीकडे. आम्ही तिकडे त्या वाड्याकडे जाऊन तसं त्या पायपाच्या मार्गाने इकडे आलो आहे. हे बघा पाण्याचा टाका. हा एक मोठा पाण्याचा टाका आहे. त्या झाडामुळे सगळी ती मूळ तुटलेली बघा. पूर्ण दगड मुळे सगळा दगड तुटले आहे. एक आणि ह्या दोन मोठे इथे टाके आहे. आजही आमचे तसे ते बा आमचे मावळे ढगे साहेब येत आहे तिकडून त्या जंगलातून. पायपाच्या रस्त्याने आम्ही पाण्यात टाकापर्यंत पोहोचलोय. आम्ही बोर्डवरती वाचला त्या वाड्याजवळ आणि पुढे आम्हाला वाटलं पुढे दिसलंच नाही. अशा पद्धतीने आम्ही इथे आलोय. हा पाण्यात टाका तुम्ही बघू शकतात. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी हे मोठं नियोजन केलेलं आहे. हा एक तिसरा टाका आहे पाण्याचा. इथे या टाक्यामध्ये पाणी सर्व पिण्यासाठी वापरतं, कारण की हे टाक्यात कचरा होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे अशी इथं सूचना दिलेली आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करा. हे पाणी पिण्यासाठीच वापरा. गडावली पिण्याचे पाणी एक तीर्थक्षेत्रामध्ये दिले की जल इतकेच पवित्र आहे, त्याचा सन्मान करा. ही जी सूचना दिली आहे की दुर्गप्रेमीने की बाबा ही काटकसरीने पाणी वापरायचं. कचरा वगैरे काही टाकू नका, आंघोळ वगैरे करू नका पाण्या, कारण की ह्या गडावरती जास्त प्रमाणात पाण्याचं साठा नाही आहे. त्यामुळे हेच पाणी गडावरती वापरण्यात पिण्यासाठी योग्य आहे. म्हणून योग्य आहे पाण्याचा वापर करा, काळजी घ्या. पाण्याच्या टाक्याजवळ मस्त आम्ही आता हे घरून लाडू आणले होते, ते लाडू खाणार आहोत. ते बघा दिसते का लाडू, पाटलानं पण आणलेले ते. आता आम्ही ते लाडू खाणार आहोत. ते दाखवा पाटील. हे बघा या लाडू
एक लाडू खा गायब हो जाओ, भूक गायब. पाठीचं तोंड तिकडे दाखवलेलं आहे, पण ह्या इथे पाठीच्या समोर इथे रस्ता आहे. हा रस्ता आहे पाण्या टाकीकडे जाण्यासाठी. आम्ही तसंच पुढे गेल्यामुळं आम्ही आलो ह्या जंगलात. बोर्डची चुकी दिशा लावलेली होती, आपण आता ढके पाटील त्याला व्यवस्थित करताय. हा आता बरोबर दिशा दर्शक केलेलं आहे त्यांनी. या साईडला खाली पाण्यात टाकाय मित्रांनो. तर आपण इकडून ह्या मंदिराकडून आल्यानंतर सरळ आल्यानंतर आपल्याला इथेच त्या पाण्यात टाकायचा बोर्ड आहे, तो ह्या इकडे राईटला बोर्ड खाली पाण्यात टाक. मित्रांनो हे बघ किती शेणखत झालेलं आहे इथे. जिकडे तिकडे शेणच शेण. इथे काय पाण्यात टाकाय का काय इथे काय चूल अंगण सारखं आहे का काय? चूल आहे वाटतं, चूल मोठी त्यावेळेची. हा काय कळत नाही. हे इकडे बघा, हे आले वाडा इकडे. चला इकडे बघू काय ह्या घर इकडे. हे बघा इथे रूम आहे अशा. काय लिहिलंय माहिती आहे ते काहीतरी. रायगड जिल्हा परिषद अलिबाग यात्रा स्थळाचा विकास सन 2011-19 किल्ले सगळीतील राजवाडा सुधारणा परिसर सोडण्यात आहे. नंतर हे असंच केलं का कायला काय झालंय, काहीतरी झाली वाटतं, आजारी वाटते, फुगली वाटते काहीतरी, आजारी काय काहीतरी झालंय गाईला. इकडे निवासस्थान हे केलं वाटते, रूम बनवले वाटत. कशी झाड आहे. वाडा आहे इकडे काहीतरी वाडा. या पाटील इकडे हे वगैरे इथे लाकडी वाडा आहे. इकडून रस्ता बंद आहे, दरवाजा बंद वाटते इकडून. त्या साईडला दरवाजा बंद आहे. अशा पद्धतीने इथे राम जपावा शिव राम आचारावा. इकडे मस्त हा वाडा आहे, पण इथून रस्ता बंद आहे. बघू आपण पलीकडून जरा असेल तर उघडून तिकडून जाऊ. असं आड टाईप बघा इथे, असं आड टाईप आहे इथे बनवलेलं. आडच आहे बावडी बघा. जुनं कसं काय रचना होती बघा नाही. हे बघा त्याच्यात पाणी वगैरे काही नाही आहे, पण हे काय पायऱ्या वगैरे आहे त्याला खाली जाण्यासाठी. या झाडाजवळच आहे, झाडाच्या बुंद्याजवळ उमराच्या. हा वीर काय त्याला आडकाचं काय म्हणतात त्याला. इथे आल्यानंतर असं एक ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. तिथे काहीतरी मूर्ती आहे वाघोबाची कशी तरी दिसते, स्थानिक देवता. मस्त असे लोखंडी झेंडे बनवलेले भगवे. त्रिशूळ आहे. मंदिराला मस्त कलर दिलेला आहे. इथे नंदी आहे, नंदीला पण कलर दिलेला आहे. आणि हरी ओम जय श्रीराम. हे देवीचं मंदिर आहे वाटतं, स्थानिक देवतेचं. आता इथे तर काय बंद आहे ते, त्यामुळे तुम्हाला इथूनच दाखवतो. हे बघा पूर्ण गणपती वगैरे, गणपतीच्या 2 मूर्ती दिसत आहे. हे स्थानिक देवता आहे काहीतरी, गडदेवता विठ्ठलाची. हे शिवलिंग पण आहे. हे बघा मित्रांनो. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ. जय शिवाजी. हर हर. महादेव. चला मित्रांनो, आता इथं दर्शन घेतलंय आपण. आता आपण पुढे आपल्याला महादरवाजाकडे जायचं आहे.
तो आपण तो वाडा बघितल्यानंतर असंच आपण इकडे ते एक मंदिर बघितलं, इकडे शिवमंदिरातून अजून जाण्यानंतर इकडे एक बोर्ड लावलेला आहे, चोरदिंडी तटबंदी. चला आपण तिकडे जाऊ. आणि हे बघा इथून हे नजारा किल्ल्यावरचा. हा तिकडे बघा ती दरी बघा कशी डेंजर आहे. हां हां मित्रांनो, आधी आपण त्या चोरदिंडीने जाता इकडे तटबंदीकडनं जाता इकडे वरती जाऊ. इकडे काय आहे बघू. हा बघा केवढा मोठा हा मार्ग आहे. त्यावेळेस कसा असेल हा रस्ता. बघा ना केवढ्या मोठ्या पायऱ्या आहे. इकडे तिकडे पायऱ्या. इथे काहीतरी बोर्ड पण आहे काही आणि दिवे आहे पण सौर ऊर्जा. इकडे पण वाडा दिसतोय. इकडे वाड्याचं औषध आहे. एक तलाव पण आहे इकडे. हे बघ कसा रस्ता बनवलेला आहे मस्त. चला इकडे जाऊन येऊ. तसंच येऊ मग असं फिरून. इकडे काहीतरी होतं जाऊ आपण आता. इकडे जाऊ. इकडे मंदिर आहे. हा ते देवीचं मंदिर आहे. इकडे देवीचं मंदिर आहे. मित्रांनो इकडे वरती आपण आल्यानंतर आपल्याला इकडे एक वाडा बघताय कसा. आजही मजबूत आहे. आणि हे दारू गोळा कोठार आहे. कसं आज जिवंत असल्यासारखं वाटतंय. हे दगड इकडे पडले नसते तर किती भारी वाटलं असतं. इथं सगळे लाकडी याचे चौकटीचं इकडे बाहेर असं छेद असेल. हे बघा मित्रांनो, दारू कोठार आहे. त्याचं मी झाड उगलं होतं ते तुटलंय पडलंय. आणि असं छेद असेल वरती असं. हा दगड बघा मजबूत आहे. दरवाजा असेल मोठा. हे छोटे इथे बाहेर पण असं छत होतं इथे. हे बघ इथे पण किती मोठा हा वाडा आहे. हे बाहेर बसण्यासाठी हेच होता. हा हे बघा इथून वरतून वाडा तुम्ही. तशीच रूम पलीकडे पण आहे. हे म्हणजे 2 मजली असू शकते वरती. किती मस्त बांधकाम. मित्रांनो कसं हा मजबूत आहे. झाडांना त्याला नुकसान झालेलं आहे भरपूर. तो पडझड पण झालेली आहे. पण त्यावेळेस कसा असेल हा वाडा. तो आपला तायल्या वायल्या. इकडे घनगड हे आतमध्ये. हे सगळी झाडं उगलेली आहेत. हे बघू शकता तुम्ही हा सह्याद्री. हे बघा मोबाईल कॅमेरामध्ये तेवढं दिसणार नाही पण असं डोळ्यांनी हा नजारा असं भारी वाटतं मित्रांनो. ते दारू कोठार आहे. मस्त हवा सुटली. मित्रांनो बघा कसा हा सह्याद्री आहे. मस्त आम्ही एन्जॉय घेतोय. मजा जोरदार हवा चालते. मस्त मजा घेते त्याची. सह्याद्री आहे खरं. आपण तसंच त्या तिकडेच्या दारू कोठार वगैरे बघून आल्यानंतर त्या साईडला आलो. इथे एक अज्ञातवीरांच्या समाध्या आहे. हे बघा अज्ञातवीरांच्या इथे समाध्या आहे. ते समोर बघू शकता तुम्ही. आणि इथे श्री भोराई माता किल्लेगड मंदिर देवता आहे. हे समाध्या बघू शकता. त्या कोणाकोणा समाध्या आपल्याला त्याच्यावर काही उल्लेख नाही म्हणून अज्ञातवीरांच्या समाध्या म्हणून त्या प्रसिद्ध आहे. इकडे एक मंदिर आहे. हे वाडे सगळे वाड्याचे औषध आहे इकडे.
एक मंदिर आहे, मंदिराला पण मारुती आहे वाटतं. हा हे बघा, आज बघू शकता. नाही ना, हे समाधी आहे. त्या बघू मित्रांनो, हे समाधी आहे, अज्ञातवीरांच्या समाधी म्हणून इथे बघू शकतो आपण. किती भरपूर आहे, काही पडझड पण झालेली आहे. कोणाचे आहे काय आहे इतिहासात त्याची नोंद नाही आपल्याकडे. त्या महामानवांना, महावीरांना मानाचा मुजरा अशा समाध्या तिकडे पण आहे. भरपूर समाध्या आहे इकडे. नंतर मंदिराकडे जाऊ. आधी तुम्हाला समाधी दाखवतो. हे झाड बघा, हे बोट्या होता इथे, त्या बोट्याला ते करून टाकलं. बघा समाध्या, खूप साऱ्या समाध्या आहे. ही तुटली मित्रांनो. इथे पण होती, ती तुटलेली आहेत. भरपूर समाध्या आहेत अज्ञातवीरांच्या. इकडे एक समाधी, एक समाधी आहे. त्याच्यावर काही लिहिलं नाही, शिलालेख काही उल्लेख नाही कोणाचे आहे काय आहे. फक्त समाधी आहे मित्रांनो. कोणाचे आहे काय आहे, पण वीराचे आहे. वीर पुरुष, महापुरुष त्यांच्या समाधी आहे. भरपूर प्रमाणात काही नासधूस पण झाली, तुटफोट पण झालेले आहेत. हा पूर्ण परिसर समाध्यांनीच व्यापलेला आहे. इकडे हा परिसर. थोडं बसू आपण या समाधी ठिकाणी. इथे एक बापूजीचं मंदिर आहे, छोटीशी मूर्ती आहे शिलालेख. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे विरगळ आहे. विरगळ, वीरांच्या विरगळ. मी बोललो होतो ना बघ खाली की विरगळ आहे, विरगळ. इथे विरगळ जो वीर आहे हा, हे बघा, हा इकडे हे अशा बघा, हा विरगळ आहे. या वीर इथे लढाई करताना धनुष्य वगैरे बांध दाखवला आहे. त्या पद्धतीने आहे. तुटलेलं आहे काही घोड्याचं. हां, हे तुटलेलं आहे. हे बघा, हे घोड्यावरती युद्ध आहे बघा. आता ते काही अंतुक झालेलं आहे सगळं. हे पण तसंच घोड्यावरचे काहीतरी युद्ध आहे. हे इथे दाखवलं आहे बघा. अशा पद्धतीने वेगळं वीराचं स्मृती जपण्यासाठी हे सगळं इतिहास आहे पूर्ण. जतन करून ठेवलं. आणि हा इथे आपलं हे दीपमाळ. हे हत्ती वाटतं ना, समोर आहे ना. हे कोणत्या पौर्णिमाला हे करता येते? त्रिपुरी पौर्णिमाला इथे मस्त दीपोत्सव होतोय. आता ते वरती बघू शकता, तुटलंय थोडंसं. पण आज हा, दिवाळीच्या नंतर जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या इथे मस्त हा उत्सव होतोय बघा. हा हा, हे बघा हत्तीवर हे बसलेले हे. मग हा, तो हत्ती चालक आता कोण असेल. दगडी बांधकाम आतमध्ये. श्री भोराई माता मंदिर, गडबडता. मग घंटा केवढी. अरे ही पेशवेकालीन घंटा दिसते वाटत आहे ना. हा, तेच चिमाजी आप्पाची. हा हा, हे लाकडं आज, सागून लाकडं आज बनत आहे. शाबूत काही थोडी सडलेली. हां हां, वाघ देत. आतमध्ये किती शांत वाटतं. यज्ञकुंड, आईची मूर्ती बघा. भोराई माता की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.
हे बघा प्रसन्न देवता आहे आपली गडदेवता बोराई इच्छित कामना सिद्धर्थं प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि देवीला खंडायचा आमच्या मनोकामना इच्छित जो काय व्यवसाय त्या व्यवसायामध्ये आम्हाला उत्तम प्रकारे यश आलं पाहिजे. आमचं आरोग्य ऐश्वर्य आनंदात झालं पाहिजे. मुलांना शिक्षणात सोय झालं पाहिजे. काय अडचणी असतील त्या दूर झाल्या पाहिजेत आणि आई माते असतील दर्शनात योग आले पाहिजेत आणि तुमचे आशीर्वाद आमच्या घरात कायम ठेवले. मित्रांनो, ह्या मार्गे आपला हा मुख्य महामार्ग आहे, मुख्य राजमार्ग आहे आणि ह्या राजमार्गाद्वारेच आपण हे बघा कसा हा दरवाजा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे आणि हे बघा ही रायगडाच्या दरवाजासारखी ही महादरवाजासारखा हा इथे बांधकाम केलेलं आहे. हे शरब बघा, दोन्ही साईडला 2 शरबाचे चित्र आहे. त्यांच्या पायात हत्ती आहे, चारी पायात हे बघा. आणि हे कमळपुष्प हा महादरवाजा रायगडाच्या दरवाजासारखी सेम टू सेम कॉफी आहे इथे. अशा आपण ही भव्य पताका आपली यावरती पण असे नक्षीकाम केलेले आहेत. आणि हे बघा असं हे इथून आता आल्यानंतर हे असं युटर्न घेऊन म्हणजे असं हा लेफ्ट युटर्न घ्यायचा आहे. हा युटर्न ते ह्या धोंडशी गावामार्गे जर आपण आलो तर हा राजमार्ग लागतो. हा महादरवाजा आहे. इथे महादरवाजा बघा कसा आहे, आपला रायगडचा जसा दरवाजा आहे त्याच पद्धतीचा आहे दरवाजा. वरती शरब दाखवलेले आहेत, कमळाचे पुष्प आहेत, वरती आपली भव्य पताका पण मानाने डवलाने फडकत आहे. आणि इकडे पाण्यासाठी बघा ते कसं केलेलं आहे नियोजन व्यवस्थित दोन्ही साईडला. आणि हा महादरवाजाचा खालून पण पाणी म्हणजे आपल्या ज्या रायगडावर आपण बघितलं त्या पद्धतीनेच हे केलेलं आहे. थोडासा जीर्णोद्धार केला वाटतं दरवाजाचा. आणि ही आतमध्ये देवडी बघा, हे लॉक सिस्टीम तशीच आहे रायगडसारखी. हे बघा हे देवडे हा अशा पद्धतीने हा काता करून पूर्ण हे मार्ग बनवलेला आहे. आता आपण तिकडे वरती जाणार आहोत, तोपर्यंत आपण 1 मिनिट तुम्हाला हे दाखवत आहे. हे बघू शकता तर हा महादरवाजा जोपर्यंत आपण दरवाजात जात नाही तोपर्यंत आपल्या दरवाजा समजून येत नाही की हा इथे दरवाजा आहे म्हणून. आणि हे त्याची ही तटबंदी बघू शकतात गडाची. हा रस्ता आहे, ह्या रस्त्याने इकडे आपण धोंडशे गावातून येऊ शकतो. इकडे तानाचे टाके वगैरे हनुमान मंदिर पण आहे. पण आता आपण ह्या ठाकूरवाडीतून आल्यामुळे आपल्या परत ह्या रस्त्याने मागे जायचं आहे. त्यामुळे इथे कोणाचे पादत्राणे विसरून गेले त्याने कृपया घेऊन जाणे. चला बघा कसा हा नजारा आहे. आपण जोपर्यंत महादरवाजापर्यंत म्हणजे दरवाजात जात नाही तोपर्यंत आपल्याला समजून येत नाही किती दरवाजा आहे म्हणून. कसं बांधकाम आहे आज पण मजबूत आहे. आणि या दगडातून पाणी पाझरतं मित्रांनो. हे बघा हे थोडंसं खचलं आहे. हे हा महादरवाजा मित्रांनो. जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण किल्ले सुधागड इथे आलो होतो. सोबत आपल्या ढगेसाहेब आहे. आणि जानेवारीमधला आपला हा 4था किल्ला आहे. 2025मधला हा 4था किल्ला आहे. त्यामुळे आज हा सुधागड बघून खूप मनाला म्हणजे छान वाटलं. दुसरा रायगडच आहे आपला. महाराजांचं इथे राजधानी करण्याचं नियोजन होतं, पण नंतर त्यांनी ते नियोजन आपलं रायगडावरती राजधानी बसवली. आपली मराठ्याची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती, नंतर रायगड. अशा पद्धतीने हा रायगडचा महादरवाजा दिसतो त्या पद्धतीने हाच इथे दरवाजा आहे. तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन दाबा. कारण की तुम्हाला बेल आयकॉन बटन दाबल्यानंतर तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन येत राहतील. आणि असेच ऐतिहासिक गड किल्ले असेल, जुने ऐतिहासिक लेण्या असेल किंवा कोणत्याही पर्यटन स्थळ आपण तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल. तर तुम्हाला परत विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला मित्रांनो, धन्यवाद.